मग आपल्याला प्रश्न विचारलाय की मायक्रोवेव्ह ॲब्लेजन नंतर आजार पुन्हा येतो का? हे बघ, मायक्रोवेव्ह ॲब्लेजन तसं म्हटलं तर एक अतिशय सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे. म्हणजे आजारी टिश्यू जो असतो, खराब झालेला टिश्यू, डिसीज टिश्यू, हा उष्णतेच्या माध्यमातून आपण त्याला निर्जीव करत असतो. आपण मायक्रोवेव्ह ॲब्लेजनमध्ये जो आधी झालेला आजार आहे त्याला नष्ट करतो. पण आपण आपली लाईफस्टाईल इम्प्रूव्ह केली नाही, आपले हार्मोन असेच इम्बॅलन्स्ड राहिले, तर मग तो थोडा थोडा परत सुरू होण्याची शक्यता असेल नवीन ठिकाणी. जो ॲब्लेट केलेला आहे, निर्जीव केलेला आहे, तो परत वाढत नाही. पण जर नवीन झाला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे मायक्रोवेव्ह ॲब्लेजन केल्यावर सुद्धा आपली लाईफस्टाईल आपण इम्प्रूव्ह करणं, हार्मोनल इम्बॅलन्स कमी करणं, वजन कमी करणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण मायक्रोवेव्ह ॲब्लेजनसारखं गर्भाशय सुरक्षित ठेवणारं खरी म्हणजे प्रोसिजर नाही आहे. बाकीच्या सगळ्या सर्जरीज इन्व्हेजिव्ह असतात, त्याच्यामध्ये आपल्याला गर्भाशय काढायला लागू शकतं किंवा मोठं कट असतो, जास्त वेळचा ॲनेस्थेशिया असतो. त्या मानानं मायक्रोवेव्ह ॲब्लेजन ही लेस इन्व्हेजिव्ह असते.